नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा राडा एवढा काही झालेला आहे आणि या राड्यामुळे अक्षरशः लोक आपलं घरदार, लहान लहान लेकरं यांचा विचार न करता आत्महत्या करत आहेत. अशीच एक घटना घडली लातूर जिल्ह्यात मित्रांनो. ज्या माणसाला 3 मुली आहेत, एक मुलगा आहे, छोटा मुलगा. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा निर्णय झाला आणि मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मध्ये सामील करण्यासाठी ज्यावेळेस सरकारचा GR आला, त्या GRचा विचार करताना तो GRचा विचार घेऊन, त्या GRचा धसका घेऊन या मनुष्याने आपलं स्वतःचं अस्तित्व संपवलं अक्षरशः. काय ज्यावेळेस या लोकांची विचार घरच्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळेस गोष्टींचा उलगडा झाला. अक्षरशः तो व्हिडिओ मी दाखवू नाही शकत, अशी हृदयद्रावक जी काही गोष्ट घडली. अक्षरशः त्या आईला बोलता येत नव्हतं. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल, आरक्षण हवंय आणि आरक्षण जर टिकवायचं असेल तर लढावं लागणार आहे. आत्महत्या करून आपलं स्वतःचं आयुष्य संपवायचं आणि आपल्यावर जे लोक डिपेंड आहेत, आपलं संपूर्ण कुटुंब, त्या कुटुंबाला परत एकदा देशोधडीला लावायचं, हे कितपत योग्य. दुसरीकडे विचार केला सरकारचा, तर केंद्र सरकारने, मी तर म्हणतो माझी तरी अशी मागणी आहे की सरसकट आरक्षण द्यायला पाहिजे किंवा समान नागरी कायदा हा लागू करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये धमक असेल, जो हुशार असेल, खरंच त्याला त्या आरक्षणाचा लाभ न घेता, म्हणजे कोणालाही आरक्षण न राहता आपल्या मेरिटवर, आपल्या बुद्धी कौशल्यावर नोकरी मिळेल, कामधंदा मिळेल, शिक्षणाच्या सोयी सुविधांसाठी पुढे येतील. याच्याने देशाची प्रगती होईल आणि त्या लोक खरंच आज जी काही विषमता आहे, अक्षरशः खूप काही विषमता आहे. जे लोकांना 90% मार्क असतात त्यांचा नंबर लागत नाही आणि 45% वाले तिथे नोकरी करतायत. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय तर सरकार. आता आपण असं म्हणू नाही शकत की हे संविधानाने लिहून ठेवलंय, तर संविधानामध्ये लिहून ठेवलं होतं 10 वर्षासाठी, किंवा जो मागे राहिलेला समाज आहे तो जोपर्यंत उन्नत होत नाही तोपर्यंत हे आरक्षण लागू असणार आहे. पण झालं असे, उलट झालंय की खूप काही लोक आज ज्यांना आरक्षण नाहीये ते खूप काही मागासलेले आहेत आणि खूप काही लोक आरक्षणाचा फायदा घेऊन वर जात आहेत, की ज्यांना खरंच गरज नाहीये असे लोक देखील आरक्षणाचा फायदा घेत आहेत. मग या सगळ्या गोष्टी बघत असताना जे काही आजचा व्हिडिओ आपला बनवायचा एकच उद्देश आहे, छोटासा उद्देश आहे की असा टोकाचा निर्णय कोणीही घेऊ नका. बघा, आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे. माणसाला जगण्यासाठी लागतं काय तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मान्य आहे बेसिक गरजा खूप काही महागल्या आहेत, पण ते महागल्या जरी असल्या तरी आपल्याला लागणारं पुरेसं अन्न भगवंताने आपल्याला जन्म दिलाय, तर आपल्या खाण्यापिण्याची सोय देखील करून ठेवली. फक्त भौतिक सुखात न अटकता, भौतिक सुखाचा विचार न करता, ह्या ज्या काही आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील त्याचा विचार न करता आयुष्यात जगा. लढा, घाबरू नका, खचून जाऊ नका. लढल्याशिवाय आपल्याला, आज सकाळपासून आपण सकाळी उठल्यापासून स्ट्रगल करत असतो. उठायचं, ब्रश करायचं, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रगलच आहे. स्ट्रगल पार झोपेपर्यंत स्ट्रगल असतो. मग त्या गोष्टींना आपण घाबरतो का? त्या आपण डेली दिनचर्याच्या मानतो की आपल्या रोजच्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला केल्याशिवाय पुढच्या गोष्टी घडत नाही. तसंच आरक्षणाचं देखील आहे. आरक्षणाचा लढा द्या, घाबरू नका. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने लढा देत आहेत, तो लढा द्या. सरकारला एकच विनंती आहे की समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करा, म्हणजे अशा गोष्टी घडणार नाही. धन्यवाद.